श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मनीषा माझ्या या भक्ती चॅनलमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळाचे सावट आहे की नाही? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? आणि बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा, ह्या आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण जो मी शेवटी मंत्र सांगणार आहे बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधताना तो मंत्र खूप अतिशय प्रभावी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा सोहळा. मान्यतानुसार या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. तर भाऊ तिच्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. तर पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 शुभारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:21 तिथी समाप्त होईल. तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? तर राखी ही आपल्याला 9 ऑगस्ट या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधायची आहे. तर 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:21 पर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ ठरले आहे. अभिजित मुहूर्त 12 ते दुपारी 12:53 वाजेदरम्यान आहे. या काळात राखी बांधणे अधिक शुभ मानले जाते. तर भद्रकाळामध्ये आपण भावाला राखी बांधायची नाही. भद्रकाळ 9 ऑगस्ट 2025 रोजी भद्रकाळ दुपारी 1:41 ते 2:54 पर्यंत आहे. यावेळेस राखी बांधणे टाळावे. भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानले जात नाही. यामुळे यंदा रक्षाबंधन सर्वांना विचार पडला आहे की भद्रकाळ आहे की नाही. तर यंदा भद्रकाळात सावट नाहीये, त्यामुळे चिंता नसावी. पण भद्रकाळात राखी बांधू नये. तर रक्षाबंधनाच्या दिवशीने बहिणीला राखी बांधताना हा मंत्र म्हणावा. हा मंत्र मी हळू म्हणते, म्हणजे तुम्ही लिहून ठेवा, कुठंतरी एका पेजवर लिहून ठेवा. तर हा मंत्र असा आहे: येन बंदो बली राजा दानवेद्रो महाबल तेन त्वामापि बंधामि रक्षे माचल. हा मंत्र म्हणावा. याचा अर्थ असा की ज्या मंत्राने बलशाली राजा बळीला बंधन घातले होते त्याच मंत्राने मी तुला बांधते. हे रक्षे राखी, तू चलित ढिली होऊ नकोस मंत्राचा अर्थ आहे. तर मी ह्या मंत्राचा पूर्ण तुम्हाला सांगते अर्थ काय होतो. सगळ्यात आधी येन बंदो बली राजा, ज्या मंत्राने राजा बळीला बांधले होते. दानवेद्रो महाबल, जो दानवामध्ये श्रेष्ठ आणि बलवान आहे. तेन त्वामपि बंधामि, याचा अर्थ आहे त्याच मंत्राने मी तुला बांधते. रक्षे माचल, ह्याचा अर्थ आहे हे रक्षे राखी, तू चलित होऊ नकोस. हा मंत्र बहिणीने
बहिणीने भावाला राखी बांधताना म्हणावा. हा मंत्र भावाचे रक्षण, कल्याण व्हावे यासाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही रक्षाबंधनाची माहिती तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.